नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात टॉप 10 घडामोडी. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी सरकार अर्थसंकल्पात महागाई आणि करांच्या आघाडीवर लोकांना अनेक मोठ्या सवलती जाहीर करू शकतं असं दिसतंय. यामध्ये उत्पन्न करामध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल, डिझेल, घर खरेदी, मोबाईल या गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा सेनेतर्फे उद्या राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यातील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा युवा सेनेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल विधान भवनमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना मिळून एकूण 1299 कोटी 58 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला व 753 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मौन सत्याग्रहण करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आज भारतीयांच्याच राज्यात चाललेल्या दडपशाही विरुद्ध या मंत्राचा पुन्हा जागर केला पाहिजे, तसंच सध्याच्या सरकारच्या गैरकारभारातून सुटका मिळेल असं मत व्यक्त केलंय. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचंही प्रस्तावित केलंय, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली आहे. जे घरगुती ग्राहक दिवसा वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिट मागे 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणंही महावितरणाला शक्य झालंय असं सांगण्यात येत आहे. अमेरिकेने सिरियामध्ये मोठा एअर स्ट्राईक केलाय. या हल्ल्यात दहशतवादी मोहम्मद सलाह अल जबीर ठार झालाय. अमेरिकी सैन्याने सांगितले की काल उत्तर पश्चिम सिरियामध्ये हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये अल कायद्याशी संबंधित असलेल्या दहशतवादी समूहाचा वरिष्ठ सदस्य मोहम्मद सलाह अल जबारला ठार केलाय. पुण्यातला ट्रॅफिक अर्थात वाहतूक खोळंबा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय. पुणेकरांना या वाहतूक खोळंब्यामुळे मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतो. पण रस्त्यावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी पुण्यातल्या वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून आता पुणेकरांसाठी तब्बल 276 किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की काल मी माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंना भेटलो. मी काही त्यांच्या पक्षात जाण्याचा विषय नव्हता. मी पक्षप्रवेश करणार नाही, मी घरातच आहे असं त्यांनी म्हटलंय. तिसऱ्या सामन्यातील इंग्लंडच्या विजयामुळे रंगत कायम राहिलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होईल. तेव्हा फलंदाज आपली कामगिरी उंचावतील अशी अपेक्षा भारतीय संघ आणि चाहते करत आहेत. स्काय फोर्स हा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 आठवडा झालाय. 24 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या देशभक्तीपर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने 1 आठवड्यात 98.55 कोटी रुपयांचे कलेक्शन केलंय. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.